बघा आज आपण बनवतोय गोड मस्त अशी लापशी. ह्याच्यासाठी इथं मी बघा आपलं दुकानात भरडा भेटतो बघा लापशीचा, द्या म्हटलं की तो भरडा आणायचा. याच्यानंतर विलायची, जायफळ, खसखस, मनुके, थोडीशी बडीशेप बघा, खिसून घेतलेलं खोबरं, गूळ आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स बघा घ्यायचेत. बघा आता आपण अगोदर कोरडे जिन्नस भाजून घेऊयात. बघा बडीशेप आपण हलकी थोडीशी भाजून घेऊयात बघा, वास यायजोगा थोडीशी. बघा बडीशेप हलकीशी आपण एकदम भाजलेली बघा, खूप पण नाही. आता आपण काढून घेऊयात. नंतर आपण खसखस भाजून घेऊयात बघा थोडी. तर आपण कोरडेच भाजून घेणार आहे अगोदर जिन्नस थोडे. बघा कढईमध्ये मी आता तूप टाकून घेतलंय. ह्याच्यामध्ये आपण आता खोबरे भाजून घेऊयात बघा. बघा तुपात चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे खोबरे. बघा अशा प्रकारे खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. आता मनुके भाजून घेऊयात बघा. बघा आता आपण कढईमध्ये बघा थोडंसं तेल टाकून घेऊयात. इथं आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही, आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात. खूप पण नाही व थोडंसं एक चमचाभर. आणि याच्यामध्ये आपल्याला तेलातच बघा जो आपण भरडा घेतलाय ना तो भाजून घ्यायचा व्यवस्थित असा लाल. आपण जर तेलात भरडा जर परतला ना बघा तर काय होतं, खूप सुट्टी आणि खूप छान बघा आपली लापशी होते. जर तुपात जर केला ना तर एवढी सुट्टी आणि मऊ होत नाही बघा, पण एवढी तेलामध्ये जर आपण भरडा परतला ना तर खूप छान लापशी होते बघा. एकदम सुट्टी आणि खूप छान लागते बघा तेलातली पण. आपण थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत. बघा बारीक गॅसवरती मी इथं 4 ते 5 मिनटं बघा भरडा चांगला लाल असा आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण हे उतरवून घेऊयात. बघा कुकर गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात बघा. मी अगोदर थोडं टाकलेलं, त्याच्यानंतर आणखीन एक चमचा टाकून घेते बघा. तर याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते टाकून घेऊयात. ते चांगलं परतून घेऊयात बघा थोडे बदाम. तर याच्यानंतर बघा आपण पाणी ओतून घेऊयात. याच्यानंतर आपण गूळ टाकून घेऊयात बघा, म्हणजे गूळ आपला चांगला वितळेल. आणि हा गूळ चांगला आपला वितळून घ्यायचा आहे बघा. याच्यामध्ये पाण्याला उकळी आल्याशिवाय बघा आणि गूळ वितळल्याशिवाय आपल्याला भरडा याच्यामध्ये टाकायचा नाही. बघा व्यवस्थित पाण्याला उकळी आलेली आणि गूळ पण बघा पूर्ण वितळलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बघा थोडासा आपला फूड कलर, केसरी कलर टाकून घेऊया. एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटलं टाका, नाही टाकलं तरी पण चालेल बघा, तशी पण खूप छान लागते. तर याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया, खोबरं आणि मनुके, त्याच्यानंतर खसखस आणि वेलची आणि बडीशेपची बघा आपण पूड केलेली ती पण टाकून घेऊयात. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा सगळं. बघा याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ खिसून घालूयात बघा. गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे जायफळ तर जाणारच. आता याच्यामध्ये आपण भरडा टाकून घेऊयात बघा. भरडा मी सर्व टाकून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्याना बारीक गॅसवरती बघा 3 शिट्ट्या करून घेऊयात, म्हणजे आपली लापशी तयार होते बघा. आपल्या गोड पदार्थ थोडीशी चव वाढवण्याची चिमूटभर बघा आपण याच्यात मीठ टाकून घेऊयात आणि एकदा थोडं हलवून घेऊयात.
बघा लापशी लगेचच उकळलेलं होतं, त्याच्यामुळं पाणी लगेच तयार पण व्हायला लागले. तर झाकून घेऊन 3 शिट्ट्या करून घेऊया. बघा आपला कुकर तयार झालेला आहे. ते पाहू शकतात. बघा आपली लापशी तयार झालेली आहे. बघा अशा प्रकारे आपली ही लापशी तयार झालेली आहे. बघा मोकळी पण आणि खूप छान शिजली आहे पण, पाहू शकतात तुम्ही. बघा अशा प्रकारे ही आपली एकदम सुट्टी लापशी तयार झाली. बघा तुम्ही पाहू शकतात, एकदम मोकळी आणि फडफडीत चिकट न होणारी आपली अशी ही लापशी तयार झालेली. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असली तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. आणि याच्यात ना दूध टाकून जर खाल्ली ना तर खूप भारी लागते. बघा चला तर मग धन्यवाद.